तर तुम्ही बघितलं असेल की एवढी पुराची परिस्थिती असताना पण एवढ्या भर पावसामध्ये हजारोच्या संख्येने ही लोक आलीत. आता काहींना थरार असं काहीतरी घडवायचं म्हणून अशा काही गोष्टी बोलत असतील. आता ही सर्व मंडळी त्यावेळी त्यांच्या अवतीभोवती राज्याचे ते विरोधी पक्ष नेते मंत्री होते आणि आता असं गव्यस्फोट करून घेऊन म्हणजे मला असं वाटते फक्त थरार निर्माण करण्यात आहे. पण आजचा मेळावा हा अत्यंत चांगल्या रीतीने विशेषतः आदरणीय उद्धवजींनी जी प्रेरणा दिली देशाच्या राजकारणामध्ये पण एक जी ठसा आणि देश ज्यावेळी स्वतंत्र होऊन जात असताना पण देखील RSSची नेमकी भूमिका आणि ज्या दिशेने RSS 100 वर्ष पूर्ण करताय तर त्याचा बोध इकडच्या नेत्यांना व्हावा देशातल्या नेत्यांना व्हावा. एक फार एक वैचारिकपूर्वक त्यांचा मार्गदर्शन आणि भाषण होता. राज्याची जी आत्ताची जी परिस्थिती आहे त्यासाठी पण त्यांनी इशारा एका प्रकारे देण्याचं काम केलेलं आहे. त्याही व्यतिरिक्त तुम्ही बघितलं असेल इतर मान्यवरांनी पण सांगताना सांगितलं का पंजाबला शक्य आहे मग आपल्या राज्याला हे का शक्य नाही. केंद्राची तुम्ही मागणी का करता केंद्राची एकही टीम का खाली आली नाही. तर मला असं वाटतं एक उत्साहाने हा इकडचा शिवसैनिक या मेळाव्यामध्ये दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थाने विचाराचा सोना लुटून जाणार आहेत आणि त्या भागामध्ये पक्ष वाढवण्याचं काम निश्चितपणे करतील. आणि आगामी काळामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका आणि नगरपालिकेला पण आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत. अशातला सुतवाद या मेळाव्यातून झाला. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन शिंदेंनी जो आहे तो मेळाव्याला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. काय केलंय आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा जो पुरवठा करणारा ट्रक होता त्या ट्रकचं उद्घाटन त्या ठिकाणी त्यांना हिरवा झेंडा दाखवला आणि मेळाव्याला सुरुवात केली. म्हणजे कुठेतरी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. ब्रँडिंग इकडे पण करायची गरज काय होती. तिथं सरकारमध्ये त्यांची कर्तव्य आहे पण ते न करता असं जर वेगळ्या पद्धतीने जे चाललेलं आहे त्यातून हे जात आहेत का बा त्यांना सत्ताकरण हे बाजूला आणि राजकारण जास्त करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.